UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार, मानवडी पोलिसांकडून गाडी चालक संजय रेड्डीला अटक। पुण्यातील आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, दोषींवर कडक कारवाई करणार, फडणवीसांसह अजित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील घटना हादरवून टाकणारी, राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही, सुषमा अंधारेंची सरकारवर टीका। अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरून 14 करायला हवं, अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत अमित शहांशी बोलणार, अजित पवारांची माहिती। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी आज पुन्हा सुनावणी, जखमी पोलिसाच्या जखमेबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल सादर करा, न्यायालयाचे निर्देश। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून नवं मशाल गीत, शहांच्या वक्तव्याचा फाडशा दसरा मेळाव्याला पाडेल, लॉन्चवेळी ठाकरेंचं विधान। आचारसंहिता लागण्याआधी मागण्या मान्य करा, अन्यथा फडणवीसांना खूप पश्चाताप होईल, जरांगेंचा इशारा। राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र, महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव इव्हेंट झालेत, संभाजी भिडेंचं वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। हिंदूंना शिव्या देणाऱ्या भिडेंवर हिंदूंचं सरकार काय कारवाई करणार, संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांची सरकारवर टीका। विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील, ज्या पद्धतीनं भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीनं शिवसैनिक मराठवाड्यासह राज्यभर काम करतील, अब्दुल सत्तारांचा इशारा। आधी ताकद निर्माण करून आता भाजपकडून सत्तारांविरोधात मोर्चे, भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती, भाजप गद्दारांना संपवणार, अंबादास दानवेंची टीका। आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार, आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतरच होणार, सूत्रांची माहिती। 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा आणावीच लागेल, दसऱ्यापूर्वी जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल, संजय राऊतांची माहिती। देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य चुकीचं, त्यांना कालच समज दिली, भुयार यांना माफी मागण्यासही सांगितलंय, अजित पवारांची माहिती। निवडणूक पूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोज, लाडकी बहीण योजनेमुळे वार्षिक 46,000 कोटींचा भार पडणार, वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ, 100-200 रुपयांऐवजी 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावं लागणार। एका हाताने द्या, दुसऱ्या हाताने लुटा, हा सरकारचा धंदा, विजय वडेट्टीवारांची टीका, तर विकासासाठी मुद्रांक शुल्कामध्ये वाढ, अजित पवारांकडून मुद्रांक शुल्क वाढीचं समर्थन। गोरेगावमधील मुंबई बँकेला 3 एकरचा भूखंड देण्याचा निर्णय रद्द, मुंबई बँकेला भूखंड देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता। माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन ईडीसमोर गैरहजर, असोसिएशनमधील निधीचा गैरवापर केल्याचा आरोप, अझरुद्दीनला ईडी नव्यानं समन्स बजावणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।